आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात असलेला मोरोक्को देश, या देशाला लागून सेउटा नावाचं शहर आहे. हे शहर जरी मोरोक्कोला लागून असलं तरी त्याच्यावरती ताबा आहे युरोपातल्या स्पेन या देशाचा. त्यामुळे टेक्निकली सेउटा हे शहर युरोपचा भाग आहे. 2 दिवसांपूर्वी सेउटा आणि मोरोक्कोच्या बॉर्डरवर एक भयंकर घटना घडली. तब्बल 60,000 मोरोक्कन नागरिक अचानक अवैध मार्गाने सेउटा शहरात घुसले. त्यांच्याकडे स्पेनचा व्हिसा नव्हता किंवा कुठलीही परमिशन नव्हती. हजारो लोक बॉर्डरवरचं कुंपण ओलांडून आत शिरले. अनेक जण समुद्रातून पोहून शहरात घुसले. यामुळे जो गोंधळ उडाला त्यात आतापर्यंत तब्बल 67 लोकांचा मृत्यू झालाय. शेकडो लोक जखमी झालेत. याचा परिणाम असा झाला की स्पेननं या शहरात सैन्याला बोलवून आणीबाणी जाहीर केली. एवढंच नाही तर इटलीनं मोठ्या रेफ्युजी क्रायसिसच्या भीतीने स्पेन सोबतचा शेंगेन व्हिसा करार स्थगित केला. सध्या स्पेनचं सैन्य शहरात घुसलेल्या निर्वासितांना शोधून त्यांना परत पाठवतंय. आतापर्यंत अनेकांना परत पाठवण्यात आलं असलं तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाहीये. तसं पाहिलं तर एकाच वेळी 60,000 लोक एका देशातून दुसऱ्या देशात घुसणं ही घटना फार मोठी आहे. महत्त्वाचं म्हणजे घुसखोरी करणारे बहुतेक लोक हे तरुण मोरोक्कन होते. त्यांच्यात ना कोणी महिला होती, ना वृद्ध व्यक्ती किंवा लहान मूल. त्यामुळे हे एक प्रकारे मोरोक्कन लोकांनी स्पेनवरती केलेलं आक्रमण होतं असं आता बोललं जात आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना अचानक घडली नसून ती जाणून बुजून घडवण्यात आली असे सुद्धा दावे आता करण्यात येत आहेत. या घटनेमागे अमेरिका आणि इस्रायलचा प्लॅन होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आदेशानंतर हजारो मोरोक्कन नागरिक स्पेनमध्ये घुसले अशा चर्चा आता सगळीकडे सुरू झाल्यात. या चर्चा नेमक्या आहेत काय? 60,000 मोरोक्कन नागरिक अचानक स्पेनमध्ये का घुसले? यामागे इस्रायल आणि अमेरिकेचा हात असल्याच्या चर्चा का होत आहेत? सगळा विषय सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोल्ड व्हिडिओ. सुरुवातीला या घटनेमागे अधिकृत कारण काय दिलं जातंय ते सांगते. सेउटा हे शहर भौगोलिक दृष्ट्या आफ्रिका खंडात असलं तरी सुद्धा स्पेन आणि पर्यायाने युरोपियन युनियनचा भाग आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीनं सेउटाच्या हद्दीत प्रवेश केला तरी ती व्यक्ती प्रत्यक्षात युरोपियन युनियन मध्ये दाखल होते. त्यामुळे आफ्रिका खंडातले अनेक लोक चांगल्या आयुष्याच्या शोधात सेउटामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. पण सेउटा आणि मोरोक्को यांच्या बॉर्डरवरती मोठं कुंपण घातलेलं आहे. त्यामुळे जमिनीवरून सेउटामध्ये प्रवेश करणं फार अवघड आहे. म्हणून अनेक जण सागरी मार्गाने प्रवेशाचा प्रयत्न करतात. नोव्हेंबर 2024 मध्ये एका अल्जेरियन नागरिकानं अशाच प्रकारे मोरोक्को मधून पोहत सेउटा इथे पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण स्पॅनिश सुरक्षा दलांनी त्याला समुद्रातच अडवलं आणि कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय थेट मोरोक्कन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं. मोरोक्कोला परतल्यावर त्या स्थलांतरितानं स्पेनच्या न्यायालयात या कारवाईला आव्हान दिलं. त्यानं युक्तिवाद केला की या प्रकरणात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पडली नाही. त्याला स्पेनमध्ये निर्वासित म्हणून शरण देण्याची संधी नाकारण्यात आली आणि सुनावणीशिवाय मोरोक्कोमध्ये परत पाठवण्यात आलं. आता स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयानं 8 जुलै 2026 ला या प्रकरणी आपला निकाल दिला. न्यायालयानं असा निर्णय दिलाय की जे लोक बॉर्डरवरचं कुंपण ओलांडून सेउटामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायत फक्त त्यांनाच तात्काळ परत पाठवलं जावं. मात्र जे समुद्र मार्गे तिथे प्रवेश करतायत त्यांना सुनावणीशिवाय परत पाठवता येणार नाही. स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयानंतर समुद्रमार्गे सेउटा इथे पोहोचणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. आता हे झालं अधिकृत कारण. मग या सगळ्यात अमेरिका आणि इस्रायलची चर्चा का सुरू झाली? या घटनेमागे या 2 देशांचा हात असल्याचं का बोललं जातंय ते समजून घेऊ. तर या चर्चा सुरू झाल्या या घटनेचं स्वरूप पाहून. तसं पाहिलं तर युरोपमध्ये याआधी सुद्धा दुसऱ्या देशातून निर्वासितांचे लोंढे आलेत. ते प्रामुख्यानं मध्य पूर्वेतल्या देशातून आलेत. मध्य पूर्वेतल्या इराक, सिरिया, लेबनॉन, पॅलेस्टाईन या देशांमध्ये सातत्याने युद्धजन्य परिस्थिती असते. त्यामुळे तिथून दरवर्षी हजारो लोक युरोपात येण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय आफ्रिका खंडातल्या अनेक देशांमध्ये सातत्यानं गृहयुद्ध हे सुरू असतं. त्यामुळे या देशांमधून सुद्धा निर्वासितांचे लोंढे युरोपात दाखल होतात. या निर्वासितांमध्ये पुरुषांसह महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश असतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मोरोक्को हा अत्यंत स्टेबल देश आहे. तिथे सध्या ना कोणतं मोठं युद्ध सुरू आहे ना गृहयुद्धाची परिस्थिती आहे. त्यामुळे अचानक 60,000 लोकांनी त्या देशातून युरोपमध्ये घुसण्याचा प्रयत्न का केला? ते खरंच निर्वासित आहेत की त्यांना जाणून बुजून युरोपात अस्थिरता पसरवण्यासाठी पाठवलं गेलं? असे अनेक प्रश्न विचारले जातात. इथेच एंट्री होते अमेरिका आणि इस्रायलची. तर मोरोक्को हा असा देश आहे ज्याचे अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी फार चांगले संबंध आहेत. अमेरिका आणि मोरोक्को हे पूर्वीपासून एकमेकांचे मित्र देश आहेत. आफ्रिका खंडात मोरोक्को हा एकमेव देश आहे ज्याचा अमेरिकेशी मुक्त व्यापार करार आहे. महत्त्वाचं म्हणजे 2020 मध्ये अमेरिकेनं पश्चिम सहारावरच्या मोरोक्कोच्या क्लेमला अधिकृत मान्यता दिली होती.
पश्चिम सहारा हा एक वादग्रस्त प्रदेश आहे, ज्यावर मोरोक्को आपला दावा सांगतो. पण जगातल्या मोजक्याच देशांनी मोरोक्कोच्या या दाव्याला मान्यता दिली आहे. अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी मोरोक्कोचा हा दावा मान्य केलाय. यावरून या देशांचे मोरोक्कोशी असलेले संबंध किती जवळचे आहेत हे लक्षात येतं. मुळात मोरोक्को हा अरब मुस्लिम देश आहे, मात्र तरी सुद्धा त्याचे इस्रायलशी चांगले संबंध आहेत. आता ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे मोरोक्कन नागरिक ज्या देशात घुसले त्या स्पेनचे अमेरिका आणि इस्रायलशी बिघडलेले संबंध. स्पेन हा नाटो मेंबर असला तरी मागच्या काही महिन्यात स्पेन आणि अमेरिकेमध्ये मोठा तणाव निर्माण झालाय. हा तणाव प्रामुख्याने अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धामुळे आहे. इराण विरुद्धच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनची मदत मागितलेली. युद्धात स्पेननं त्यांचे मिलिटरी बेसेस अमेरिकेला वापरण्यासाठी द्यावेत अशी ट्रम्प यांची मागणी होती, पण स्पेननं याला नकार दिला. यावरून चिडलेल्या ट्रम्प यांनी स्पेन सोबतचा व्यापार करार रद्द करण्याची धमकी दिलेली, पण तरी सुद्धा स्पेन काही मागे हटला नाही. ट्रम्प यांनी स्पेनच्या नाटो मधल्या भूमिकेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले, मात्र स्पेननं तरी सुद्धा अमेरिकेसमोर माघार घेतली नाही. बरं, फक्त अमेरिकाच नाही तर सध्या स्पेनचे इस्रायलशी असलेले संबंध सुद्धा फार बिघडलेले आहेत. अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार स्पेन आणि इस्रायल यांच्यातले सध्याचे संबंध हे ऑल टाइम लो पातळीवरती आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांच्या सरकारनं अलीकडेच म्हणजे मे 2024 मध्ये पॅलेस्टाईनला अधिकृत देश म्हणून मान्यता दिली. इस्रायलचा साहजिकच याला विरोध आहे. इस्रायलने या निर्णयाचा निषेध करत स्पेन मधल्या आपल्या राजदूताला परत बोलावून घेतलंय. यामुळे सध्या दोन देशांमधला तणाव हा वाढलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे स्पेन हा असा देश आहे ज्याची भूमिका प्रो पॅलेस्टाईन राहिली आहे. त्यानं कायमच इस्रायलच्या गाझाबद्दलच्या भूमिकेवरती टीका केली आहे. एवढंच नाही तर स्पेननं इस्रायलच्या मिलिटरी सेल्सवरती बंदी घातली आहे. शिवाय जी जहाजं इस्रायलची शस्त्रास्त्र घेऊन जातात त्या जहाजांना स्पेनच्या बंदरावरती थांबण्यास स्पेननं बंदी घातली. थोडक्यात स्पेन आणि इस्रायल यांच्यात तणाव आहे. स्पेन आणि अमेरिकेचे संबंधही फारसे चांगले नाहीत. दुसरीकडे मोरोक्कोचे मात्र अमेरिका आणि इस्रायलशी फार जवळचे संबंध आहेत. आता मागच्या 5 वर्षात घडलेल्या घटनांची टाइमलाईन सांगते, ज्यावरून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. डिसेंबर 2020 मध्ये मोरोक्कोनं इस्रायलला देश म्हणून मान्यता दिली. बदल्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोरोक्कोचा पश्चिम सहारावरचा क्लेम हा मान्य केला. एवढंच नाही तर अमेरिकेनं पश्चिम सहाराच्या दाखला शहरात अमेरिकन दूतावास उघडण्याचं सुद्धा जाहीर केलं, जेणेकरून मोरोक्कोचा तिथला क्लेम आणखी मजबूत होईल. त्याच महिन्यात ट्रम्प प्रशासनानं मोरोक्कोला $1 बिलियन किमतीचे शस्त्र विकले. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये मोरोक्कोचे राजे 6वे मोहम्मद यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली. तिथे त्यांनी ट्रम्प यांना ऑर्डर ऑफ मोहम्मद हा सन्मान दिला. त्या बदल्यात ट्रम्प यांनी मोरोक्कोच्या राजाला लिजन ऑफ मेरिट हा सन्मान दिला. या घटना घडल्यानंतर मे 2021 मध्ये अचानक 8,000 मोरोक्कन स्थलांतरित सेवटा शहरात घुसले. यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये मोरोक्को आणि इस्रायल यांच्यामध्ये डिफेन्स करार झाला. महत्त्वाचं म्हणजे इस्रायली डिफेन्स फोर्सच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच मोरोक्कोला भेट दिली. जुलै 2023 मध्ये अमेरिकेपाठोपाठ इस्रायलनं पश्चिम सहारावरचा मोरोक्कोचा क्लेम हा मान्य केला. अमेरिकेप्रमाणेच इस्रायलनंही दाखला शहरात आपला दूतावास उघडण्याचं जाहीर केलं. 2025 पासून स्पेन आणि अमेरिकेतले संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबर 2025 मध्ये ट्रम्प यांनी स्पेनला नाटो मधून बाहेर काढण्याची धमकी दिली. त्यानंतर मार्च 2026 मध्ये स्पेनने इराण युद्धात अमेरिकेला आपले मिलिटरी बेसिस वापरण्यास नकार दिला, ज्यानंतर अमेरिकेने स्पेन सोबतचा व्यापार करार रद्द करण्याची धमकी दिली. एप्रिल 2026 मध्ये अमेरिकेच्या पेंटागॉनचा एक ईमेल लीक झाला, ज्यातून उघड झालं अमेरिका स्पेनला नाटो मधून काढून टाकण्याबाबत चर्चा करते. यानंतर 20 जुलैला स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी अल्जेरियाला भेट दिली. अल्जेरिया आणि मोरोक्को हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. सांचेज यांच्या दौऱ्यावर मोरोक्कोच्या राजानं नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बातमी आली की मोरोक्कोनं आपल्या बॉर्डरवरचे निर्बंध कोणतेही कारण नसताना शिथिल केले. यानंतर अचानक 60,000 मोरोक्कन नागरिक स्पेनच्या सेवटा शहरात घुसले. सगळे डॉट जोडले तर नक्की घडतंय काय याचा सहज अंदाज लावता येतो. सेवटा शहरात घडलेली ही घटना अमेरिका आणि इस्रायलच्या इशाऱ्यावरून झाल्याची चर्चा सुरू आहे. ती यामुळेच स्पेनला आणि पर्यायानं युरोपला अस्थिर करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल हे सगळं करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच सध्या सोशल मीडियावरती बेंजामिन नेतन्याहू यांचे चिरंजीव यायर नेतन्याहू यांची 2019 सालची एक पोस्ट प्रचंड व्हायरल होतीये. या पोस्ट मध्ये नेतन्याहू यांनी अरब मुस्लिमांना स्पेनवरती आक्रमण करण्याचं आवाहन केलेलं. आता त्यांच्या या पोस्टला या घटनेशी जोडून पाहिलं जात आहे. सध्या तरी सेवटा शहरात अचानक घुसलेल्या या 60,000 मोरोक्कन लोकांची चर्चा जगभरात होतीये. एवढी मोठी घटना अचानक घडू शकत नाही असे दावे सुद्धा अनेकांकडून केले जात आहेत.
स्पेननं आता या लोकांना परत पाठवणं सुरू केलं असलं तरी अजूनही अनेक मोरोक्को नागरिक सेउटा शहरातच आहेत. त्यामुळे त्यांचं पुढे काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सेउटा शहरात घडलेल्या या घटनेमागे खरंच अमेरिका इस्रायलचा हात असू शकतो का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.